नमस्कार मंडळी, मी आहे गणेश, श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर। तुम्ही आज बघू शकता हरियाणातील या सगळ्या म्हशी लोड होऊन जाणार आहेत। टोटल 60 म्हशीची खरेदी आहे। आज ह्या म्हशी सगळ्या रेडी होऊन जाणार आहेत। थोड्या वेळानं गाडी पण आलेली आहे बाहेर। आज 2 गाड्या भरणार आहे, उद्या 2 गाड्या भरणार आहे, आणि परत परवा दिवशी एक गाडी भरणार आहे, आणि त्याच्यानंतर एक गाडी नंतर म्हणजे जसं माल एका ठिकाणी येऊन सेट होईल तसं गाडी भरणार आहे। ही बघू शकता तुम्ही हरियाणामध्ये आज एका ठिकाणी झाल्यानंतर म्हशीचं थोडा व्हिडिओ मी कव्हर करत आहे आज सगळ्या शेतकरी मित्रमंडळींना दाखवण्यासाठी। बघू शकताय 18-19 लिटरची म्हैस आहे। आणि हरियाणातलं खाद्य दाखवायचं म्हटलं फक्त गव्हाचं तुडी आहे। बघू शकताय ह्या गव्हाच्या तुडीवर पूर्ण हरियाणातल्या म्हशीचं संगोपन आहे, आणि हा हिसार जंगलमधील व्हिडिओ मी आज कव्हर करत आहे। एकदम वळल्या तुडीवर जगणाऱ्या ह्या म्हशी आहेत। आपल्या भागात आल्यानंतर भरपूर दूध देतात। त्याचं कारण म्हणजे इथं त्यांना एकदम सकस असा आहार मिळत नाही आहे। बघू शकता पहिल्यांदा रेडी आहे। क्वालिटी बघू शकता मित्रांनो, एकदम सुंदर अशा म्हशी आहेत, चमकदार। ह्या सगळ्या म्हशी 2 गाड्या जळगावला जाणार आहेत, 1 गाडी कोल्हापूर जाणार आहे, 2 गाडी सोलापूर जाणार आहे, परत लागोपाठ त्याच्यानंतर सोलापूरला जाणार आहे। एकदम सुंदर अशा म्हशी आहेत। बघू शकता पूर्ण 30-40 म्हशी सध्या गोट्यामध्ये अवेलेबल झालेल्या आहेत। अजून पण गाडी घेऊन येत आहे, सगळ्या म्हशी एकत्र करत आहे जागेवर। आणि इथूनच आपण गाड्या लोड करून सोलापूरसाठी किंवा डायरेक्ट ऑनलाईन कस्टमरांचा जर ऑर्डर असेल तर पाठवते। आणि रेटचा मुद्दा म्हणायचा झाला तर रेट जशी म्हैस तशी रेटच आहेत, कारण प्रत्येकाच्या शेतकऱ्याचं एकच असते की रेट सांगा। कारण प्रत्येक म्हशीचा रेट हा तुम्हीच बघू शकता। ह्या क्वालिटीची जर रेडी घ्यायची म्हटली, फर्स्ट टायमर, हाईट लेंथ व्यवस्थित रिंगसिंग असेल तर 14 लिटर दूध ह्या कॅपॅसिटीची रेडी आहे फर्स्ट टायमर, तसे रेट जाणार सर। ह्याच्या प्रत्येक त्याच्या क्वालिटीनुसार रेट आहे। हरियाणामध्ये आमची खरेदी आहे 1,10,000 पासून 1,70,000 पर्यंत म्हशी खरेदी आहे। आणि महाराष्ट्रात आपल्या सोलापूरमध्ये विक्री पण तशीच आहे। इथील ट्रान्सपोर्टेशन खर्च 10,000 प्लस भैया गाडी ट्रान्सपोर्टेशन सगळं टोटल जरी मिळवलं तरी 10 ते 15,000 रुपये खर्च येतो एका म्हशीला। त्याच्यानुसार पुढील जे आहे आपलं 2-3 हजार कमिशन जोडून म्हैस आपण खात्री करून शेतकऱ्याला पुरवतो आहे। असं नाही की म्हशी खूप महाग आहेत, आणि असं पण नाही की खूप स्वस्त पण आहेत हिशोबात म्हशी आहेत एकदम। आमच्या सोलापूरमध्ये श्री हनुमान डेअरी फार्ममध्ये येऊन प्रत्येक शेतकरी खात्रीनं येऊन दूध काढून म्हशी घेऊ शकताय। आणि काही अडचणी वाटल्या, शंका वाटल्या तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। बघा एकदम पातळ चमडीची म्हैस आहे, बघू शकताय। अशी आपली चॉईस असते। म्हैस दिसायला जरी धडधाकट नसली तरी पातळ चमडीची म्हैसच दूध देते। लांब मान, रिंग सिंग ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये मोडते। बघा म्हशीवर पूर्ण शिर आहेत, सडातलं अंतर, हे पातळ चमडी, अशा प्रकारे आपण जेड ब्लॅक वगैरे बघून घेत आहे म्हशी। काही म्हशी एकदम नुकत्याच वेलेल्या आहेत। बघा फर्स्ट टाइम, सेकंड टाइम अशा प्रकारच्या रेड्या आपण भरलेल्या आहेत। पण ज्या क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटी आपण पुरवू शकतो शेतकऱ्याला। हरियाणात येऊन एवढा मोठा रिस्क घेण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याचं नवीन सुरुवात करायची म्हटलं तर सुरुवातीला डळमळच डळमळीत व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही की प्रत्येक शेतकरी हरियाणात यायची इच्छा ठेवते की आम्ही पण हरियाणा जाऊन म्हशी घेऊया, असं करूया तसं करूया। पण सगळं सहज होणार नाही आहे, कारण त्यामागचा जो कष्ट आहे, मेहनत आहे। कारण इथं प्रत्येकजण म्हशी घेऊन जाऊ शकते, काय अडचण नाही आहे, पण त्याच्यामागचं जे सक्सेस व्हायचं आणि सक्सेस ठरायचं कारण पण त्यालाच झेलावं लागतील। प्रत्येक म्हशी चांगलीच लागते असं पण नाही आहे। आमच्या कसं आहे, रुटीननुसार काम चालतं। महिन्यातून 50-60 म्हशी आपल्या विक्रीसाठी जातात। त्याच्यातूनच समजा एखादी म्हैस फेल जरी निघाली तर आपण ते ॲक्सेप्ट करू शकतो। तिचं काय असेल त्याला साईडला ठेवून ते दुधा व्यवसायामध्ये आपण टाकून तिचं ॲक्सेप्ट करू शकतो। आणि जर धंदा चालू करणारा व्यक्ती जर पहिल्याच घासाला खडा जर लागला तर तो पुढं व्यवसायात उतरण्याची हिंमत करू शकणार नाही। काही नाही, पैशाचं जर म्हणायचं झालं तर 2-4 हजार कमिशन आपण घेतो, पण खात्री देते। ह्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही हरियाणाच्या लोकांच्या ह्याच्यात न येता म्हणजे ते आपल्याला तेवढ्यात देऊ, एवढ्यात देऊ, इथे एवढ्या लिटरची दुधाची म्हैस मिळेल, तेवढ्या लिटरची मिळेल, हे सगळं बोलायचं सांगायचं काम झालं। पण प्रत्यक्षात जेव्हा म्हैस दूध बादलीत काढते
त्यावेळेस तर खरं मानलं जाईल. सगळेजण म्हणतात 16 लिटर आहे, 18 लिटर आहे, 17 लिटर आहे. जेवढं तोंडची गोष्ट तेवढी सहज नाही आहे, शक्य नाही आहे तेवढं. कुठल्याच म्हणजे असं म्हणणार नाही की प्रत्येक म्हशीच खराब आहे, पण ज्या म्हशी दुधाच्या असतात त्या खरोखर दुधाच्या असेल, जातीवंत असेल तरच ते दूध देऊ शकतात आपल्या भागात. आणि गाडी भरणाऱ्या इथले लोक काय करतात, प्रत्येक गाडीमध्ये 1-2 म्हशी खराब टाकतात. ही अच्छी आहे ले जाओ, वो अच्छी आहे ले जाओ. पण त्यानुसार पुढच्याला करण्याचं जे प्रोत्साहन आहे ते तुटून जाऊ शकते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी विचारपूर्वक करून युवा वर्ग खात्रीच्या 2 म्हशी 4 म्हशीपासून सुरुवात करू शकताय. मग तुम्ही पुढं ना असं वाटलं एखाद्याला की आमच्याबरोबर घेऊन स्वतः खरेदी करायचं असेल तरी येऊ शकताय. जेवढं होईल तेवढं आम्ही आमच्या विचारपूर्वक आमच्या माहितीनुसार तुम्हाला म्हशी पण घेऊन देऊया. आणि स्वतः येईल शक्य तेवढ्या गोट्यावर आमच्या सोलापूरमध्ये येऊन खात्रीच्या म्हशी तुम्ही घेऊ शकताय. काही अडचणी वाटल्यास आपण होता येईल तेवढं मार्गदर्शन पण करतो आहे. आणि मालाची गॅरंटी आपण पूर्णपणे देतो आहे. काही म्हशी गेल्यानंतर दुधात येत नाहीत, लाथा मारतात, अशा काही अडचणी आल्या किंवा वासरू मेलं, वासरावर लागत नाही आहे किंवा दूध कमी देतं आहे, त्याच्यामुळे आपण म्हशी पण बदलून देतो शेतकऱ्याला. समजा एखादी म्हशी फेल निघाली, 10 म्हशी समजा एका शेतकऱ्यांनी घेतल्या, जर त्याला वाटलं की ही म्हैस आपल्याला घ्यायची नाही आहे, कॅन्सल करायची, तुम्हाला ते ऑप्शन पण असेल तिथं. इथं कसं तुम्ही एकदा गाडी भरून घेऊन गेलात तर ती म्हैस तुमची शेवटपर्यंत तुमचीच राहणार. हा एवढ्या मोठ्या रिस्कचा तुम्ही विचार करून खात्रीपूर्वक घेऊ शकता, काय अडचण नाही आहे. बघू शकता एकदम क्वालिटी बघ म्हशी आहेत. रेट थोडं मार्केट आता सध्या डाऊन आहे. ज्या शेतकऱ्याला व्यवसाय सुरू करायचा आहे त्याने निश्चितच संपर्क साधा. मग आपल्या गोट्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला जी म्हैस हवी असेल त्या म्हशीची तुम्हाला दूध काढून ते सडं बिडं व्यवस्थित चेक करून तुम्हाला दिले जाईल. काही त्रुटी असतील तर तिथल्या तिथं तुम्हाला समजावून सांगून दिली जाईल. ठीक आहे मंडळी, मी छोटासा व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा माझा पत्ता सांगतो, श्री हनुमान डेअरी फार्म सोलापूर. माझं नाव आहे गणेश. तुम्हाला जर संपर्क साधायचा असेल तर यूट्यूबच्या स्क्रीनवर माझा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊन प्रत्यक्षात म्हशी बघू शकता, भेटू शकताय. सगळ्या शेतकरी मित्रमंडळीला पुन्हा एकदा धन्यवाद, नमस्कार.